नमस्कार मंडळी, चला तर तुम्हालाही प्रॉब्लेम येत असेल म्हणूनच तुम्ही व्हिडिओवरती पाहायला आलेला आहात, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण डाळीचे लाडू पाकातले बनवत असताना बऱ्याच वेळेला ते ड्राय होतात किंवा त्यामध्ये करकर साखर तयार होते. तर ह्या कशामुळे होतं किंवा हे प्रॉब्लेम झाल्यानंतर ते सॉल्व्ह कसे करायचे किंवा प्रॉब्लेम होणारच नाही यासाठी काय करायचं, हे सर्व सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर आज आपण 1.5 किलो प्रमाणामध्ये डाळीपासून हे डाळीचे लाडू, पाकातील डाळीचे लाडू बनवणार आहोत. त्यासाठी इथे 1.5 किलो डाळ जाडसर थोडीशी लाडवासाठी दळून आणलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी तुपाचं मोहन घातलेलं आहे. आता यामुळे लाडू एकदम खुसखुशीत आणि चवीला छान मिठाईसारखे लागतात, म्हणून आपण इथे तुपाचा वापर केलेला आहे. तसंच मुले एरवी तूप खात नसतील तर अशा पद्धतीने त्यांना तूप खाण्यात यावं यासाठी मी जास्तीचं तूप इथे वापरत आहे. तुम्ही अगदी तूप नाही वापरलं किंवा कमी प्रमाणात वापरलं तरी देखील चालणार आहे. तर इथे पहा, तूप घालून हाताने चोळून नंतर आवश्यकतेनुसार पाणी टाकून हे पीठ आपण मळून घेतलं. 20 मिनिटे पीठ भिजवून दिलं. त्यानंतर आता याच्या आपल्याला छोट्या छोट्या लिंबाच्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहे. तसंच आपल्याला आता थोडंसं तूप लावून याची पुरी लाटून घ्यायची आहे. तर इथे ना मी पुरी ज्या प्रकारे आपण लाटतो ना तसेच इथे छोट्या छोट्या पुऱ्या तयार करून घेणार आहे. तूप लावल्यामुळे आपली ही पुरी ना खाली चिकटणार नाही. तसंच बऱ्याच वेळेला पहा, तुमच्यासोबत असं होतं की पुरी खूप फाटते, पण इथं तुम्हाला अजिबात पुरी फाटलेली दिसणार नाही, कारण आपण पीठ एकदम व्यवस्थित असं भिजवून घेतलेलं आहे. तर पहा, इथे मस्त अशी पुरी लाटून तयार झालेली आहे. आता बाकीच्या पुऱ्या ज्या आहेत ना ते याच पद्धतीने लाटून घ्यायच्या. एवढ्या जाडीची ही पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे. आता संपूर्ण पुऱ्या याच पद्धतीने लाटून घेते. आता पुऱ्या लाटून झाल्या की लगेचच इकडे तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे. जर तुम्हाला पुरी लाटत असतानाच ही प्रोसेस करायला जमत असेल तर तुम्ही अगदी डायरेक्ट पुरी लाटत असतानाच लगेचच तेल गरम करून एकीकडे तळायला सुद्धा घेऊ शकता, किंवा तुमच्या हाताखाली दुसरं कोणी मदतीला असेल तर एक जणाने लाटून एक जणाने तळलं तरी सुद्धा चालणार आहे. तर पहा, जास्त डार्क कलरवरती आपल्याला ही लाडवाची पुरी जी आहे ते तळायची नाही. काही भागांमध्ये याला दामट्याचे लाडू देखील म्हणतात, पण हे आमच्या इकडे तर याला पाकातले किंवा बेसन लाडू हेच म्हणतात. तर आता हे आपण मस्त अशा पुऱ्या तळून घेणार आहोत. सगळ्या पुऱ्या छान अशा फुलल्या जात आहेत, म्हणजे फुगल्या जात आहेत. पुरी फुगल्यामुळे कणीदार लाडू तयार होतो, त्यामुळे अशा पद्धतीने पुरी फुगली ना मग छान लाडू तयार होतो. पिठाळ राहत नाही, पिठाळ लागत नाही, कारण व्यवस्थित तळल्या जाते पुरी ती फुगल्यामुळे. आपल्या सर्व पुऱ्या बी इथे व्यवस्थित फुगलेले आहे. आता इथे लगेचच आपल्याला ह्या पुऱ्या ज्या आहेत ना त्या हाताने बारीक करून घ्यायच्यात. आता यामध्ये तुपाचं मोहन घातल्यामुळे एकदमच खुसखुशीत पुऱ्या झालत्या, त्यामुळे अगदी सहज बारीक झालेल्या आहेत. इथे संपूर्ण पुऱ्या ज्या आहेत ना त्या मी इथे हाताने बारीक करून घेतलेल्या आहे. आता मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घेऊया. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठल्या शहरातून किंवा गावातून पाहत आहात ते मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा, म्हणजेच मला पर्सनली आभार मानता येतील. तसंच आरकेस फूड रेसिपी चॅनलला तुम्ही आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूच्या बेल आयकनला ऑन करा. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व जे आपण लाडवाचे दामटे होते ते वाटून घेतलेले आहे. शेवटून राहिले त्यामध्ये वेलची घातली होती अखंड आणि यासोबतच वाटून घेतलेली आहे. तुमच्याकडे इथे वेलची पावडर असेल तर ती सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता, पण इथे मी फ्रेश वेलदोडे टाकून त्यामध्येच बारीक करून घेतलेली आहे. आता हे वेलदोडे घातल्यानंतर मस्त असे बारीक झाले तुम्हाला दाखवते. आणि आपल्या लाडवाच्या ह्या भुगेला किती मस्त कलर आलेला आहे ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला इथे वजनी प्रमाणामध्ये जर आपली 1.5 किलो डाळ होती तर साखर किती घ्यायची, तर तुम्हाला गोड अगदीच प्रमाणबद्ध लागत असेल ना तर 1.5 किलो डाळीसाठी 1.5 किलो प्रमाण हे परफेक्ट आहे. पण जर तुम्हाला थोडंसं गोड कमी खायला आवडत असेल तर त्यामधली थोडीशी साखर तुम्हाला कमी घालायची आहे. इथे मी 1.5 किलोला थोडी कमी प्रमाणात साखर घातलेली आहे. अगदीच तुम्ही 1.5 किलो वजनी प्रमाणामधून नॉर्मली वाटीने 1 वाटी ते 1.5 वाटी साखर काढून ठेवू शकता. आता इथे आपल्याला व्यवस्थित अशी साखर विरघळवून घ्यायची आहे. तर सुरुवातीला ना गॅसवरती पातेलं ठेवल्यानंतर लगेचच आपल्याला उलटण्याने ही साखर जी आहे ते पूर्णपणे विरघळवून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता आपली साखर विरघळलेली आहे. बऱ्यापैकी चांगला 5 मिनिटे पाक शिजवून घेतलेला आहे. थोडासा चिकटपणा आपल्या पाकाला आलेला आहे, परंतु आणखीनही आपला पाक पूर्णपणे तयार झाला नाही. आता तुम्हाला टिप्स इथेच महत्त्वाच्या सांगणार आहे.
पाक बनवत असताना तो सतत हलवायचा आहे, नाहीतर त्याची साखर साईडने तयार होते आणि थोडीफार जरी साखर पातेल्याच्या साईडला कडेला आपल्याला सगळं खरडून घ्यायचं आहे, नाहीतर तीच साखर जेव्हा आपण शेवटून लाडवाचं पीठ यामध्ये टाकल्यानंतर मिक्स करतो ना, त्यावेळेला ती साखर करकर आपल्या लाडवामध्ये लागते. ही महत्त्वाची टिप्स आहे. जरी तुमच्या पाकामध्ये साखर तयार झाली नाही, तरी साईडची साखर जर तुम्ही त्यामध्ये मिसळली ना, तरीसुद्धा लाडू जे आहे ते करकर लागतात. त्याचबरोबर इथे तुम्ही ही गोळी बनवत असताना ती आपल्याला खूपच कडक देखील बनवायची नाही, नाहीतर तरीसुद्धा आपले लाडू लगेचच पांढरे पडतात. 1-2 दिवसामध्येच लाडू पांढरे पडतात, व्यवस्थित त्याला आतमधून ओलावा राहत नाही, एकदम ड्राय होतात. तर तसं होऊ नाही यासाठी तुम्हाला इथे जी आपण ही गोळी तयार करणार आहोत, हे पहा अशा प्रकारची गोळी इथे तयार झाली पाहिजे. पाण्यामध्ये ना आपण जेव्हा हा पाक जुळवून घेतो तेव्हा तो जुळल्या गेला पाहिजे. तर इथे आपला व्यवस्थित असा पाक जो आहे ना तो जुळल्यात जात आहे, म्हणजेच आपली गोळी तयार झालेली आहे. अगदीच टणकण गोळी आपल्याला तयार करून घ्यायची नाही, म्हणजे जसं की हातात येणारी गोळी असते तशी जर तयार केली ना, जरी झाली तर काय करायचं ते बी तुम्हाला सांगते. पण इथे आपण 1 चमचा जायफळ घालून घेतलं. त्यानंतर जो लाडूचा भुगा तयार करून घेतलेला आहे पुऱ्यांचा, तो यामध्ये टाकून घेऊया. हो, पाक पुढे गेल्यानंतर काय करायचं ते तुम्हाला सांगते. जर तुम्हाला वाटलं की आपला पाक जो आहे तो पुढे गेलेला आहे, खूप साखर झाली आहे किंवा खूप गोळी निबर झाली आहे, तर अशा वेळेला पोहे खाण्याचे 2 ते 3 चमचे पाणी तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा याला हलवून घ्यायचं आहे. हलवून घ्यायचं फक्त आणि लगेचच आपल्याला हे लाडूचा भुगा त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने जरी तुम्ही लाडू बनवले ना, तरी त्यामध्ये अजिबात साखर होत नाही. परंतु तुम्ही ते 2 ते 3 चमचे पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा जो लाडूचा भुगा आहे तो त्यामध्ये टाकायचा आहे. जर तुम्ही फक्त पाणी टाकलं आणि लगेचच टाकलं तरीसुद्धा ती साखर तशीच राहते. त्यामुळे आपण पाणी टाकल्यामुळे आपलं जो पाक आहे त्याचं टेम्परेचर थोडं कमी होतो आणि त्यामुळे साखर त्यामध्ये विरघळवून घेतली की लगेच विरघळल्या जाते. तसा तर आपला पाक तयार होऊन पुढे गेलेला असतो, त्यामुळे तो पुन्हा पाकासारखा व्हावा यासाठी आपल्याला ते 2 ते 3 चमचे पाण्याची ट्रिक यूज करायची आहे. हे झालं. त्यानंतर तुमचे ड्राय लाडू का होतात ते तर तुम्हाला सांगितलेलंच आहे की तुमचा पाकाचा जर गोळी खूप कडक बनवली तर तुमचे लाडू जे आहेत ते ड्राय होतात, खूप दिवस असे ओलसर राहत नाहीत. पण या पद्धतीने बनवलेले लाडू खरंच खूप सुंदर आणि मस्त होतात. अगदी पेढ्यालाही मागं टाकतील इतके मस्त राहतात. 15 दिवस राहू द्या, महिनाभर राहू द्या, आहेत तसेच लाडू राहतात, अजिबात ड्राय होत नाहीत. तर ही ट्रिक तुम्ही जर वापरली ना, यामध्ये छोटे छोटे ट्रिक्स मी सांगितलेले आहे. आता तुपाकडे थोडंसं इग्नोर करा, मुलं तुप खात नाहीत म्हणून मी इथे जास्त प्रमाणात तुपाचा वापर केलेला आहे. हे तसं तर मुलाला हॉस्टेलला द्यायचं आहे, त्यासाठी मी यामध्ये भरपूर असं तूप घालून घेतलेलं आहे जेणेकरून त्याच्या खाण्यामध्ये येईल. आणि आता हे संपूर्ण तूप जे आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुपामुळे तुम्हाला इथे पातळ झालेलं दिसेल, पण जसं जसं ह्याचा गरम किंवा टेम्परेचर कमी होतं, जसं जसं हे थंड व्हायला लागेल तसं तसं आपलं तूपही यामध्ये ऑब्झर्व होतं. आता खूप गरम आहे त्यामुळे तूप पटकन पातळ होतं आणि हे मिश्रण तुम्हाला पातळ दिसू शकतं. पण सुरुवातीला आता हे पातळ आहे, यामधली कणी फुगायची आहे. जशी जशी या लाडवाची कणी फुगल्या जाईल तसं तसं हे मिश्रण मस्त असं ड्राय होतं. खूप ड्राय तर होणार नाही, तुम्हाला मी हे आता 4 ते 5 तासानंतर दाखवणार आहे, कारण तोपर्यंत तर मला लाडू ओळण्यासाठी वेळ नाही आहे. तर मी आता याला मिक्स करून घेतलेलं आहे आणि असंच झाकण ठेवून देणार आहे. वाटल्यास तुम्ही 1-2 वेळेला हे लाडवाचं मिश्रण थोडंसं मिक्स करून घेऊ शकता, जेणेकरून ते खूप असं एक ठिकाणी बसल्यासारखं होणार नाही. तर मी ठेवून दिलं आणि 2-3 वेळेला मध्ये जसा वेळ भेटेल तसं याला मिक्स करून घेतलं होतं. आता तुम्हाला याचं बाइंडिंग दाखवते. तर पहा, अशा पद्धतीने लाडू बनवल्यानंतर ते कधीच ड्राय होणार नाहीत. इथे एका हाताने सुद्धा तुम्ही हा लाडू ओळून घेऊ शकता. तर किती परफेक्ट अशी लाडूची रेसिपी झालेली आहे. आय होप तुम्हाला ही रेसिपी समजली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बाजूच्या बेल आयकॉनला ऑन करा. चला तर भेटूया अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीसह. तोपर्यंत बनवा लाडू कसे झालते कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर भेटूया नवीन रेसिपीसह.